मित्रांनो, आजच्या या शुभ दिवशी चित्रपट पेढीच्या माध्यमातून आपण नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करत आहोत आणि या सिरीजमध्ये आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या उपयुक्त असे विषय त्याच्याबद्दल अनेक व्यक्तींशी आपण संवाद साधणार आहोत। आज या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून सहजच पॉडकास्ट या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। त्याच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवालच आणि त्याला चांगला प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी चित्रपट पेढी आपली कायम ऋणी राहील। तर आता आपण आपल्या नवीन पॉडकास्ट सिरीजला सुरुवात करूया। चित्रपट पेढीच्या सहजच या पॉडकास्टमध्ये मी आदित्य गोळे आणि सुयश गाडगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचं औचित्य जरा थोडं विशेषच आहे। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्रीमान रवींद्र माधव साठे आज आपल्यासोबत चर्चेला आलेले आहेत। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाला यंदा 65 वर्ष पूर्ण होत आहेत। 65 वर्षांची एक सरकारी यंत्रणा, त्या यंत्रणेमध्ये रवींद्र साठे सरांचा होणारा सहभाग आणि मागच्या 2 वर्षातच खादी आणि मध या अनुषंगाने महाराष्ट्रभर या मंडळाची एक चर्चा आहे, एक बोलबाला आहे। हे सर्व यश साठे सर आपण कशा स्वरूपात संपादित केलं, काय सांगा? एक तर सर्व श्रोतृवर्गाला मनापासून नमस्कार आणि सुरुवातीलाच या पॉडकास्टचे मी आभार मानतो की मला इथे खादी मंडळाबद्दल माहिती देण्यासाठी आपण संधी दिली। एकतर महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळ 11 एप्रिल 1960 साली त्याची विधिवत स्थापना झाली, पण प्रत्यक्ष काम पुढच्या 3-4 वर्षात सुरू झालं त्याचं। आणि मी याच्यात कसा आलो हे अतिशय महत्त्वाचं ठरणारे, कारण माझी तशी पृष्ठभूमी आहे ती एक सामाजिक क्षेत्रात एका सामाजिक संस्थेत काम मी अनेक वर्ष करत होतो। तसं लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेला आहे आणि मग गोव्यात संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलं आणि त्यानंतर 1992 पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही एक प्रथितयश प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे। त्या संस्थेत 30 वर्ष काम करण्याचा मला प्रदीर्घ अनुभव हा मिळालेला आहे आणि अनेक नेते मंडळींबरोबर जिवंत संवाद, संपर्क, अनेक प्रशिक्षण वर्ग आणि मुख्य म्हणजे अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली। या सगळ्याचा परिणाम असा झाला की 2 वर्षांपूर्वी आपल्या राज्याचे आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मला नोव्हेंबर 2022 मध्ये सांगितलं की आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी आम्ही देऊ इच्छितोय आणि त्यांनी अचानक या मंडळाचं काम अशी माझ्याकडे जबाबदारी दिली। खरं म्हणायला गेलं तर एकदम हे खादी मंडळाचं काम आणि आधी करत असलेलं काम याच्यात एकदम यू टर्न आहे किंवा 360 डिग्री आपण ज्याला म्हणू अशा प्रकारचं, कारण हे प्रत्यक्ष व्यावहारिक काम आहे आणि सरकारी यंत्रणा बाहेरनं बघितली होती, आतून सरकारी यंत्रणेचा प्रत्यक्ष भाग बनणं हे मला त्यानिमित्ताने एक मोठं आव्हान होतं। पण सुरुवातीला जेव्हा मी इथे आलो त्यावेळेला सगळ्या प्रकारची यंत्रणा, सर्व प्रकारचं कामकाज हे सगळं जाणून घेतलं आणि स्वयंसेवी संस्थेची माझ्याकडे एक जबाबदारी होतीच पूर्वी आणि त्याच्यात प्रशासनातलाही अनुभव होता। त्यामुळे हा दोन्ही अनुभव मला या कामात अत्यंत उपयोगी पडला आणि मग खादी एक जिव्हाळ्याचा विषय बनला माझा। आणि आज आपण बघायला गेलं तर मधमाशी पालन, हा मधमाशी पालन मध हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि खादी मंडळाचा एका अर्थाने इंग्रजीत ज्याला USP म्हणतात, युनिक सेलिंग प्रपोजिशन, असं खादी मंडळाचं तर एक USP आहे। त्यामुळे या सगळ्या विषयात मी अभ्यास केला, कारण रामदास स्वामीच म्हणायचे की अभ्यास होऊन प्रकटावे। आपल्याला एखादी जबाबदारी दिली आहे तिचा अभ्यास केल्याशिवाय आपण ती जबाबदारी पार पाडू शकत नाही आणि मुळात त्याच्याबद्दलचं एक रुची लागते, तुम्हाला एक स्वामित्व लागतं त्या कामाचं, ओनरशिप ज्याला इंग्रजीत म्हणतात अशी ओनरशिप लागते कामाची। तुम्ही कुठेही गेलात तरी ही ओनरशिप या सगळ्या खादी मंडळाच्या कामात घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही थोडंफार यश या कामात मिळालं असेल ते या ओनरशिपमुळे आहे आणि कामातल्या रुचीमुळे आहे। त्यामुळे मग खादी मंडळाची जबाबदारी घेतल्यानंतर 350 कर्मचारी आज आमच्या खादी मंडळावर आहेत। प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय आहे, त्यामुळे सर्व कार्यालयात जवळजवळ प्रत्येक विभागात मी भेट दिली, सगळं काम जाणून घेतलं। महत्त्वाचं म्हणजे
आज जसं महाराष्ट्र राज्याचं एक खादी मंडळ आहे तसं प्रत्येक राज्यात खादी मंडळ आहेत. अच्छा. हा, पण महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची ही विशेषता आहे की आमच्या मंडळाची एक स्वतःची स्वतंत्र अशी घटना आहे, ज्याला संविधान म्हणतात. 5 जणांचं आमचं बोर्ड आहे, 5 जणांची आमची समिती आहे. त्यामुळे हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या मंडळाला आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेचा सुरुवातीला मी अभ्यास केला, काय नेमकं याचं कार्य आहे, कशासाठी स्थापन झालंय. त्यामुळे कामातली स्पष्टता ज्याला आपण म्हणतो, ही स्पष्टता या घटना वाचल्यामुळे आली. आणि मग आपला स्वभाव मूलतः माणसं जोडण्याचा आहे. माणसं महत्वाची आहेत, कारण कोणतीही संस्था, सरकारी असो बिनसरकारी असो, संस्था किती मोठी असली, संस्था किती त्या अर्थाने इमारत असली, संस्थेची मोठी इमारत असली, साधन संपत्ती असली, तरी ज्यांच्या आधारे आपल्याला काम करायचंय तो माणूस, ते कार्यकर्ते, ते कर्मचारी, ते अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांना जोडणं, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेणं, त्यांच्याशी परिचय वाढवणं, कारण त्यांच्या आधारेच कुठची संस्था वाढत असते. त्यामुळे अशा सगळ्या कर्मचाऱ्यांचा सुरुवातीला परिचय करून घेतला, कार्याचा परिचय घेतला, सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून घेतला. आणि त्यातनं हा सगळ्या 2 वर्ष कशी बघता बघता गेली हे कळलं नाही. मला वाटतं की त्याच्यातच यश आहे की तुम्ही जेव्हा कामाची जबाबदारी स्वतः जाणून घेता, स्वतः ती ओन करता, त्याचं एक स्वामित्व घेता आणि कामात जेव्हा प्रत्यक्ष रुची तुम्हाला निर्माण होते, त्यावेळेला ते काम वाढतं. मला असं वाटतं की या कामाकडे एक मी मिशन म्हणून बघतो. अच्छा. आणि माझ्यात मिशन असेल तर, कोणत्याही माणसात मिशन असेल तर त्यातनं पॅशन निर्माण होतं. त्यामुळे एक मिशन ठरवलेलं आहे, तसं पॅशन, हे मिशन विथ पॅशन आपण म्हणतो, असं जर कामात आपण आणलं तर मला वाटतं की कोणतेही काम हे यशस्वी होतं. तर आता आपण आपलं मिशन आणि आपलं पॅशन याबद्दल सांगितलं. तसंच आता आपण बोलता होता म्हणालात की खादी ग्रामोद्योग मंडळाला स्वतःची एक घटना आहे. तर ह्या मंडळाचं नेमकं व्हिजन काय आहे आणि याच्यातले आपल्याला जिव्हाळ्याचे वाटलेले विषय कोणते आहेत? नाही, मुळात असं आहे की खादी मंडळ कशासाठी स्थापन झालं. मुळात याच्या इतिहासात जायचं झालं तर याची पार्श्वभूमी भारताचं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची आहे. कारण ह्या सर्वाचे उद्गाते, खादी या विषयाचे उद्गाते आपण ज्याला म्हणू किंवा प्रणेते म्हणू, हे महात्मा गांधीजी आहेत. म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो अनेक वर्ष. ते पारतंत्र्यात असताना स्वदेशी ही एक मोठी चळवळ झाली होती. आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी या देशात चतुसूत्री दिली होती. स्वातंत्र्य लढ्यात जी टिळकांनी चतुसूत्री दिली, त्या स्वदेशी एक महत्वाचं सूत्र होतं. आणि त्या स्वदेशीशी हा सगळा विषय जोडलेला आहे खादीचा. त्यामुळे हे एक शस्त्र बनलं स्वातंत्र्य मिळवण्याचं. कारण आपण आर्थिक साम्राज्यवादात होतो ब्रिटिशांच्या. त्यामुळे भारताला जर आर्थिक साम्राज्यवादापासून वाचवायचं असेल तर ही चरख्याची चळवळ, की स्वतः वस्त्र तयार करून, कारण इंग्रज काय करायचे की आपल्याच देशात जो माल तयार होतो तो परदेशात न्यायचे इंग्लंडमध्ये, आणि तोच माल आपल्याला दुप्पट किमतीने विकायचा. त्यामुळे आपलाच माल, आपलीच वस्तू ती आपणच दुप्पट दराने आपण घेत होतो, अशी स्थिती होती. त्यामुळे तो जो आर्थिक साम्राज्यवाद होता, या आर्थिक साम्राज्यवादाला शह देण्यासाठी गांधीजींनी ही चरख्याची चळवळ सुरू केली, म्हणजे खादीची चळवळ सुरू केली. त्यामुळे एक देशभक्तीचं एक मोठं साधन होतं, स्वातंत्र्य मिळवायचं एक मोठं साधन होतं. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते जे साधन होतं खादी म्हणजे चरखा म्हणून, त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात झाली. कारण देशभक्तीचा किंवा स्वातंत्र्य मिळवण्याचा जो उद्देश होता, तो उद्देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या अर्थाने संपला होता. पण तरी त्यातला जो विषय होता स्वदेशीचा, हा स्वदेशीचा विषय, हा स्वदेशीचं स्पिरिट, ते एक मूल्य होतं. हे मूल्य मात्र जागृत होतं. त्यामुळे या सगळ्या पृष्ठभूमीवर केंद्रीय स्तरावर आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोग 1957 साली सुरू झाला केंद्रीय स्तरावर. आणि मग राज्यात हळूहळू खादीची वेगवेगळी मंडळं बनली प्रत्येक राज्यात. तसं महाराष्ट्रात 1960 साली 11 एप्रिल 1960 हा सुद्धा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो महात्मा फुल्यांचा जयंती दिन येतो. त्यामुळे अशा दिनी हे खादीचं काम सुरू झालं. आणि सुरुवातीला मला सांगायला आनंद होतो की वि.स. पागे ज्यांनी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना विषय आणला आणि ज्याच्या आधारे केंद्रात आज मनरेगा जी योजना सुरू आहे त्याचे जनक आहेत वि.स. पागे. त्यामुळे वि.स. पाग्यांनी या मंडळास खूप मोठा आकार दिला, त्याची सगळी ध्येय धोरणं निश्चित केली. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती असताना ते महाराष्ट्र राज्य खादी मंडळाचे सभापती सुद्धा होते.
त्यामुळे विसपागे सुरुवातीला होते, मग बाळासाहेब भारदे, नंतर डॉक्टर प्रभाकर कुंटे, शिरूभाऊ लिमये, शांताराम बापू करमळकर, अशी थोर मंडळी या सगळ्या मंडळाचे सभापतीपदी राहिलेत. आणि ह्या सगळ्यांच्या मालिकेत माझ्यासारखा छोटासा कार्यकर्त्याला जबाबदारी देवेंद्रजींनी दिली, हे माझं भाग्य समजतो की अशा मंडळाचं एक काम करायला मला एक संधी मिळाली. आता तुम्ही म्हणालात की नेमकं मंडळाचं कार्य काय. गांधीजींची जी कल्पना होती की ग्राम स्वराज्य म्हणजे आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे, गावांचा देश आहे, त्यामुळे खेडं स्वयंपूर्ण बनावं अशी गांधीजींची कल्पना होती. तेव्हा खेड्यातल्या तरुणाला, खेड्यातल्या महिलेला किंवा पुरुषाला त्या त्या जागीच रोजगार उपलब्ध व्हावा, आर्थिक न्याय मिळाला. त्यामुळे गावात जर रोजगार उपलब्ध झाला तर आज शहरांकडे येणारे लोंढे आपण बघतोय, हे लोंढे निश्चित थांबले असते. त्यामुळे त्या कल्पनेतनं ही ग्राम स्वराज्याची कल्पना होती आणि त्यातनं खादीचा जन्म झाला त्या अर्थाने. आणि म्हणून याचं नाव सुद्धा आहे खादी आणि ग्रामोद्योग. त्यामुळे खादी वस्त्र म्हणून तर आहेच, तो एक विचार आहेच, त्याच्यात देशभक्तीची भावना आहेच, पर्यावरणाचं रक्षण आहेच, पण दुसऱ्या बाजूला छोटे छोटे कुटीर उद्योग, ग्रामोद्योग ही खरी भारताची ताकद आहे. हे ग्रामोद्योग अधिकाधिक सुरू व्हावेत आणि त्या ग्रामोद्योगाला चालना मिळावी म्हणून खादी आणि ग्रामोद्योग मंडळ काम करतात आणि त्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्यामुळे मुख्य उद्देश याचा असा की देशाच्या आर्थिक प्रगतीत गावाचा प्रत्येक सहभाग झाला पाहिजे आणि तो तेव्हाच होईल जेव्हा गावात रोजगार उत्पन्न होतील. रोजगार उत्पन्न झाले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही चालना मिळेल आणि त्यातनं देशाची प्रगती होईल. ही खरी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची मूळ संकल्पना आहे. आता बोलता बोलता आपण म्हणालात की ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे, म्हणजे नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या योजना आपण सध्या राबवत आहात? नाही, असं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशांच्या काही योजना या ग्रामीण परिवर्तनासाठी, या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आहेत. त्या काही योजना आहेत आणि काही आमच्या केंद्राची, आमच्या मंडळाची स्वतंत्र योजना आहे. तर मुख्यत्वे योजना सांगायची झाली तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला इंग्रजीत PMEGP म्हणतात, हा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे केंद्रीय स्तरावर. तसा महाराष्ट्र स्तरावर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, असे या दोन प्रमुख योजना आहेत. या योजना काय आहेत? या योजना आहेत त्या 4 क्षेत्र वर्जित म्हटलेली आहेत. म्हणजे एक पशुपालन, कारण पशुपालन या विषयासाठी वेगळं स्वतंत्र मंत्रालय आहे. दुसरं शेती, तुम्हाला शेती करता येणार नाही या योजनेत ना, कारण शेतीसाठी वेगळं ॲग्रिकल्चर किंवा कृषी विभाग आहे. तिसरं आहे ते गांधीजी असल्यामुळे अहिंसा आहे, त्यामुळे इथे मांसाहाराला बंदी आहे. आणि चौथा आहे तो दारूचा व्यवसाय नाही. हे 4 व्यवसाय सोडले तर ज्याला इंग्रजीत स्काय इज द लिमिट म्हणतात, असा कुठचा व्यवसाय तुम्ही सुरू करा त्या योजनेत तुम्हाला अनुदान मिळतं, म्हणजे तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं मंडळामार्फत. म्हणजे बँकेच्याच माध्यमातून मिळतं पण मंडळामार्फत. आता आमची प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहेत. तर समजा एखाद्या तुम्ही पालघर जिल्हा घ्या, तर पालघर जिल्ह्यातल्या कोणाला ही योजना सुरू करायची तर त्यांनी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा कार्यालयाला संपर्क करावा. आणि आजचा जमाना हा सगळा तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याचा आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीत आपण आपला अर्ज दाखल करू शकता. आणि त्या सगळ्या जी योजना आहे या योजनेत व्यवसाय सुरू करायला 50 लाखापर्यंत आपण कर्ज उपलब्ध करून देतो. आणि जे काही विशेष घटक आहेत, आदिवासी आहेत, महिला आहेत किंवा विशेष मागासवर्गीय आहेत, अशांसाठी त्याच्यात 35% सबसिडी आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही उत्पादन, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग इंग्रजीत म्हणतात, असं तुम्ही त्याच्यात सुरू करू शकता. कोणतंही, म्हटलं ना स्काय इज द लिमिट, हे 4 क्षेत्र सोडली तर. याच धर्तीवर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. आणि या दोन्ही योजना, या महाराष्ट्रातली योजना 2019 साली सुरू झाली आणि देशातली प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे तो 2009 साली सुरू झाला. आणि महाराष्ट्र खादी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात या योजनांची कार्यावही होते आणि आतापर्यंत खूप चांगले यशस्वी असे उद्योजक छोटे छोटे निर्माण झालेले आहेत. आणि तिसरी योजना आहे जी गेल्या 2 वर्षांपूर्वी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली, ती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. आता ही योजना सुद्धा काय आहे की अनेक पारंपरिक कारागीर आहेत आपल्याकडे, एकेकाळी 12 बलुतेदार
काम करत होते. आता त्याचा जाती व्यवस्थेशी संबंध जोडता कामा नये, कारण ते एक प्रकारे माणसाच्या याच्यातलं अंगभूत कौशल्य आहे. पण आज असं पारंपरिक कारागीर जे आहेत, हे पारंपरिक कारागिरता नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 13,000 कोटींचं प्रावधान, 13,000 कोटींची तरतूद ही प्रधानमंत्र्यांनी केली. त्या विश्वकर्मा योजनेची सुद्धा कार्यवाही ही महाराष्ट्रात आमच्या खादी मंडळाकडनं होते. आणि त्याच्यात हे 12 बलुतेदार आपण म्हणतो की चर्मकार किंवा कुंभार, मातीकला आपण ज्याला वस्तू बनवतो, शिंपी आहे, नावी आहे, हे सगळे ज्या कला आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याला 5 ते 6 कला प्रधानमंत्र्यांनी जोडल्यात. जसं आपल्याला माहिती आहे की आपण कुलप बनवतो, चाव्या बनवतो, ही कुलूप किल्ली बनवण्याची सुद्धा एक कला आहे, पण ती सुद्धा लुप्त होत चालली. तर त्याला सुद्धा आज वाव आहे त्या विश्वकर्मा योजनेत. नंतर आणखीन एक त्याच्यात जोडलेला आहे, तो म्हणजे ब्युटी पार्लर. महिलांसाठी ब्युटी पार्लर हा आणखीन एक सांगण्याचा मुद्दा की तुम्ही मासेमारी नाही करू शकणार म्हणजे त्या योजनेत, पण मासेमारी करण्यासाठी जे जाळं विणतात, ते जाळं विणण्यासाठी या विश्वकर्मा योजनेत आपल्याला मदत मिळू शकते. किंवा आपण पाण्यात आपण स्पोर्ट्स म्हणतो, आपण वॉटर स्पोर्ट्स, याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे. तेव्हा असे काही एक वेगवेगळ्या प्रकारचे एक 5-6 नवीन ज्याला आपण म्हणू असे त्याच्यात हे जोडलेले आहेत, ट्रेड्स म्हणतो आपण ज्याला, असं त्यात जोडलेत. आणि ही खूप मोठ्या प्रमाणात विश्वकर्मा योजना ही महाराष्ट्रात पुढच्या काळात आपल्याला यशस्वी झालेली दिसेल. त्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. आणखीन एक आमच्या मंडळाची जी योजना आहे, ही मंडळाची योजना आहे ती मदकेंद्र योजना. म्हणजे आज मधमाशी पालन हा जो व्यवसाय हा व्यवसाय हा खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीचं एक मुख्य साधन बनलेलं आहे. म्हणजे आपले प्रधानमंत्री म्हणतातच की या देशात मधुक्रांती झाली पाहिजे. ती मधुक्रांती होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे अनेक प्रकारे या मधमाशी विषयाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारे उपक्रम राबवतात. सर, आता आपण मधमाशी या विषयाचा उल्लेख केलेला आहे आणि आपण कायम सांगता की मधमाशी ही आपली पॅशन पण राहिलेली आहे. तर खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आपण मधमाशीच्या संवर्धनासाठी आपण नेमके काय स्वरूपाच्या योजना? मी मगाशी एकदा सांगितलं की महाराष्ट्र राज्य खादी मंडळाची स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे, असं जसं सांगितलं तसंच या मंडळाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्याचं मध ह्या विषयासाठी स्वतंत्र संचालनालय आहे, डायरेक्टरेट ऑफ हदी. महाबळेश्वर सारख्या एका चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी जे पर्यटन केंद्र आहे, अशा ठिकाणी मंडळाचं स्वतःचं हे मध संचालनालय आहे. आता एक आगळं वैशिष्ट्य आहे, त्याचा हेतूच हा की मधमाशी पालन या विषयात लोकांचं प्रबोधन करणं, लोकांची जागृती करणं, संशोधन करणं, त्याच्यासाठीच ते केंद्र सुरू झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या केंद्राच्या वतीने मदकेंद्र योजना अशा प्रकारची एक योजना आहे. ती योजना काय? ती योजना अशी आहे की या विषयातलं प्रशिक्षण हे लोकांना दिलं जावं. जो कोणी इच्छुक आहे, म्हणजे आपण मधपाळ म्हणू किंवा कोणी इच्छुक तरुण असेल, त्याच्यासाठी आपण 10 दिवसांचं महाबळेश्वरला निःशुल्क प्रशिक्षण देतो. त्यामुळे ही मदकेंद्र योजना आहे आणि त्याच्यात निवास आणि भोजनाची आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाची निःशुल्क व्यवस्था आहे. फक्त तुम्हाला करायला काय लागतं, जाताना तुम्ही केवळ 2,500 रुपये भरायचे. कारण आम्ही जाताना प्रत्येकाला मधपेटी देतो आणि राणीमाशीच्या वसाहती सगळं देतो. म्हणजे तुम्हाला मधाचा व्यवसाय सुरू करता येतो. त्याची किंमत आज 5,000 रुपये आहे. तर तुम्हाला 50% अनुदान देतो आम्ही आणि 50% तुम्हाला भरायला लागतात. आता हे मधमाशी पालन या विषयात एकूण गती देण्यासाठीच हा उपक्रम आहे. त्यामुळे मदकेंद्र योजना आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशिक्षण आपण घेतो आणि त्याचा फायदा हा झालेला आहे. आणखीन एक कल्पना आहे ती मधपाळ जे एवढे महाराष्ट्रात आहेत, विखुरलेले आहेत, या मधपाळांचं किती नेमके मधपाळ आहेत याचा नेमका आज आकडा उपलब्ध नाही. आज आपण इस्रायलचं उदाहरण घेतलं तर इस्रायलमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या केवळ 1/12 इस्रायल आहे, एवढा छोटा देश. पण त्या छोट्या देशात खऱ्या अर्थाने दूध आणि मधक्रांती झालेली. त्या इस्रायलमध्ये 1 लाख मधाच्या पेट्या आहेत एवढ्याशा छोट्या देशात. महाराष्ट्रात त्याच्या अर्ध्या आहेत. त्यामुळे या विषयाला खूप मोठा वाव आहे. महाराष्ट्रातलं एकूण निसर्ग सौंदर्य आहे, वनसंपत्ती आहे, मधमाशी
मधमाशांना पोषक असलेलं सगळं वृक्ष आहेत, पिकं आहेत, ह्या सगळ्याचा लाभ उठवून इथे अधिकाधिक मधमाशी पालनाला कसं चालना देता येईल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. मला स्वतःला व्यक्तिगतरित्या मधमाशी विषयात काही माहिती नव्हती, पण जेव्हा मंडळाची मी जबाबदारी घेतली त्यावेळेला मधमाशी विषयातली माझी रुची उत्पन्न झाली. आणि आज मला सांगायला आनंद होतोय की माझ्या बोरिवलीच्या घरी, मुंबईतल्या राहत्या घरी मी स्वतः मधमाशी पालन सुरू केलेलं. म्हणजे मला माझ्या स्वतःच्या बागेत पुढच्या महिन्यात 2 किलो मध मिळेल. त्यामुळे मी स्वतः असा अनुभव घेतला आणि आता मी लोकांना सांगू शकतो की मधमाशी पालन करा. मधमाशी विषयी अनेक गैरसमज आहेत. जसं मधमाशी चावते, अजिबात चावत नाही मधमाशी, त्याला तुम्ही डिवचल्याशिवाय ती चावत नाही. म्हणजे जसं आपण नारळ हा आपला कल्पवृक्ष म्हणतो, तसं मधमाशी परमेश्वराने किंवा निसर्गाने उत्पन्न केलेला एक अद्भुत कीटक आहे. तो माणसाच्या उपयोगी आहे, त्यामुळे त्याचा अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. जसं आईन्स्टाईननी म्हटलं होतं की मधमाशी जर या पृथ्वी तलावरून नष्ट झाली तर पुढच्या 2 ते 3 वर्षात सर्व मानवजात नष्ट होईल. कारण आज आपण जे अन्न खातो, आज आपण फळं खातो, हे मधमाशीच्या कृपेमुळे खातो. त्यामुळे आपण तिच्याबद्दल काय कृतज्ञत असायला पाहिजे. कारण जे परपरागीकरण होतं, हे परपरागीकरण 80% हे मधमाशीमुळे होतं. त्यामुळे निसर्गाचं संतुलन, पर्यावरणाचं रक्षण हे सगळंच आहे हे मधमाशी या अद्भुत घटकामुळे होतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं कृषी खातं आणि मधमाशी पालन हे हातात हात घालून यांनी काम केलं पाहिजे आणि तो आमचा त्या दृष्टीने प्रयत्न आहे. याच विषयात आणखीन एक मंडळाने उपक्रम केला चांगला, तो म्हणजे मधाचे गाव. म्हणजे मी 2 वर्षांपूर्वी हा कार्यभार स्वीकारला, पण मधाचे गाव संकल्पना मी येण्यापूर्वी अस्तित्वात आली होती, पण त्याला त्या अर्थाने व्यापक स्वरूप हे महाराष्ट्रात नव्हतं. कारण मधाचे गाव ही संकल्पना काय आहे, तर पारंपरिक पद्धतीत एखाद्या गावात मधपालनाचा व्यवसाय चाललेला आहे, तर त्याला अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीत कसं ते त्यांना करता येईल, त्यांचं उत्पादन आणखीन कसं वाढेल, तिथे सेंद्रिय मध खऱ्या अर्थाने, कारण आज बाजारात त्याला खूप डिमांड आहे, खूप त्याला मागणी आहे सेंद्रिय मधाला. त्यामुळे हा सेंद्रिय मध अधिकाधिक चांगला कसा करता येईल एक, आणि मुख्य हे सगळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं मधमाशी पालन हा खूप मोठ्या प्रमाणातला व्यवसाय आहे, ज्याने रोजगार निर्मिती होते. आणि आपल्याला माहिती आहे की केवळ मधाच्या पेटीतनं किंवा मधाच्या पोळ्यातनं मध निघत नाही, तर मेण आहे किंवा प्रोपोलिस नावाचं एक पदार्थ आहे, रॉयल जेली आहे, मधमाशीचं विष हे आहे, हे सर्व उपउत्पादन आहेत ज्याच्यातनं शेतकऱ्याला किंवा मधपाळाला खूप मोठ्या प्रमाणात हा पैसा मिळू शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात जेवढ्या पेट्या सांभाळतात ते जास्त आपल्याला उत्पादन मिळू शकतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे आर्थिक रोजगार उत्पन्न करणारं एक मोठं साधन आहे. मधाचं गाव झाल्यामुळे काय होईल, जसं मांगर हे पहिलं मधाचं गाव झालं, तर मधाचं गाव होणं म्हणजे काय, तर मधाचं गाव होणं म्हणजे त्या विषयाला एक चांगला न्याय मिळणं, एक संघटित स्वरूपात मधाचं उत्पादन होणं, चांगला सकस मध उत्पन्न होणं, मधमाशी विषयीचं प्रबोधन होणं, आणि मुख्य म्हणजे पर्यटन स्थळ जिथे असतं पर्यटन स्थळाशी ते जोडलेलं आहे. त्यामुळे तिकडे मग सगळे प्रवासी वाढतात, पर्यटक वाढतात. पर्यटक वाढल्यामुळे तिकडचं हॉटेल आहे, तिकडचं खाण्याचं पदार्थ आहेत किंवा गॅरेज आहे, टायर आहे, या सगळ्या ग्रामीण अनेक उद्योगधंदे त्या ह्याच्यातनं उभे राहतात. तेव्हा सगळ्या याला ती चालना मिळते. त्यामुळे मधाचं गाव या संकल्पनेमुळे मध तर आहेच, पण एकूण ग्रामीण व्यवस्थेच्या सगळ्या अर्थरचनेला ही चालना मिळते. त्यामुळे मी येण्यापूर्वी एक गाव झालं होतं आणि मग मी ती कल्पना उचलली आणि मग त्यावेळेला आपल्या राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की प्रत्येक राज्यात किमान एक गाव व्हावं अशी आमची कल्पना आहे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. तर देवेंद्रजींना सुद्धा तो खूप हा भावला हा सगळा प्रकल्प, आणि त्यांनी त्यावेळेच्या बजेटमध्ये 17 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे आता आम्ही एक एक गावं प्रत्येक जिल्ह्यातली, त्याला एक पद्धती, त्याला काही निकष लावलेले आहेत, हे सगळे निकष पूर्ण करून आपण मधाचं गाव एक एक करायला घेतलेलं आहे. जसं पहिलं मांगर हे मधाचं गाव झालं, नंतर आम्ही कोल्हापूरला पाटगाव, ते पाटगाव झालं. मग चिकूसाठी जे प्रसिद्ध आहे घोलवड, हे घोलवड गाव त्या प्रक्रियेत आहे. नंतर भंडारवाडी म्हणून नांदेड जिल्ह्यात आहे. असं प्रत्येक जिल्ह्यात आपण एक एक गाव आपण करतोय, त्या सगळी प्रक्रिया पूर्ण करतोय. जसं रत्नागिरी जिल्ह्यात तळवडे गाव
हे सुद्धा आपल्या कल्पनेत आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे असंही मधाची गावं जेवढी निर्माण होतील आणि एक मधाविषयीची एक चळवळ कशी बनेल पुढच्या काळात, असा एक मोठा त्यातला एक डोळ्यांपुढे आपण ज्याला म्हणू असा एक मोठा आमचा एक ध्येय आहे. व्यापक. आणखीन एक विषय सांगायचा झाला तर आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात मध महोत्सव केला होता. म्हणजे मध महोत्सव म्हणजे काय, तर मधाविषयीची मधमाशी विषयीची जागृती लोकांमध्ये होणं, लोकांना शुद्ध चांगला मध मिळणं, मधाचा उपयोग काय आहे, मधमाशी कसा मध काढते, या सगळ्या गोष्टींचा एक मध महोत्सव. मग आम्ही त्याच्यात आणखीन एक कल्पना आहे की आज ठिकठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या कॉफींचे कॅफे असतात, तसं आमच्या डोक्यात आहे की हनी कॅफे सुरू करावेत पुढच्या काळात. काही ठिकाणी हनी कॅफे सुरू करावेत. म्हणजे तुम्ही चहा मधाबरोबर, कॉफी मधाबरोबर, फ्रूट सॅलड मधाबरोबर, असे अनेक पदार्थ आपण ज्याला म्हणू, असे पदार्थ मधाबरोबरच आपण घेतले, त्याला एक वेगळं एक त्याला येईल आरोग्यपूर्ण. बरोबर. तेव्हा हनी कॅफे असे काही ठिकाणी सुरू करणं. आणि आमच्या मधाचा जो ब्रँड आहे तो मधुबन नावाचा आहे. तेव्हा असा मधुबन कॅफे सुद्धा पुढच्या काळात महाबळेश्वर, पाचगणी या भागात सुरू करता येईल का, अशी आमची मंडळी सर्व प्रयत्न करतात. त्यामुळे मध या विषयातली जी ताकद आहे, ही सगळी ताकद ओळखून आपण त्याच्याविषयीची जनजागृती, त्याच्याविषयी प्रबोधन, प्रशिक्षण असं, आणि पुढच्या काळात मधाच्या विषाचा सुद्धा आपल्याला प्रकल्प करता येईल का मधमाशीच्या. कारण मधमाशीचं विष अत्यंत दुर्मिळ असतं आणि 1 किलो मधमाशीचं विष काढायचं असेल तर सुमारे 75 ते 80 हजार मधमाशा आपल्याला उपयोगात आणायला लागतात. आणि त्या न मारता त्यांचं विष काढणं हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. याचं एक कौशल्य आहे. याला एक मोठं ज्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो असं लागेल, एखादी फार्मा कंपनीशी आपल्याला जोडून घ्यायला लागेल. पण हा एक मोठा प्रकल्प आमच्या डोक्यात आहे, तो पुढच्या काळात आपण करण्याची कल्पना आहे. आणि महाबळेश्वरचं मगाशी म्हटलं की जे आमचं केंद्र आहे, हे सेंटर ऑफ एक्सलन्स कसं करता येईल असा आमचा पुढच्या काळात प्रयत्न आहे. सर, खूपच प्रबोधक अशा स्वरूपाची आपली आता मुलाखत झालेली आहे. 2 वर्षांपूर्वी आपण हा कार्यभार मंडळाचा स्वीकारलेला आहे. आज 2 वर्षाचा एक आढावा घेताना आतापर्यंत आपण जे यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल आणि महाखादी ह्या एकंदरीत ब्रँडबद्दल आम्हाला काय सांगा. एक तर असं आहे की ही काम मिळण्याची संधी मला मिळाली आहे, त्याबद्दल अतिशय मनापासून आनंद होतो. आणि मी पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानेन की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि पुढच्या काळातही हे मंडळाचं काम करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे आणि मी ती अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात नेईन. आता तुम्ही म्हणालात की मंडळ विसप आगे जेव्हा अध्यक्ष होते किंवा 2000 पर्यंतचा जो काळ होता, या काळात मंडळाचं खूप चांगल्या प्रकारे नाव होतं. पण पुढच्या काळात या ना त्या कारणाने या विषयाकडे थोडंसं हा विषय मागे पडला. आणि आता पुन्हा अशी संधी उपलब्ध झाली की खादी मंडळाचं नाव किमान घेतलं जाते. महाराष्ट्रात काहीतरी खादी मंडळ आहे. ते मला असं वाटतं की हे खूप मोठी उपलब्धी आमच्यासाठी की खादी मंडळाला आज एक सन्मानपूर्वक बघितलं जातं. एक प्रतिष्ठा ज्याला आपण म्हणूया खादी या विषयाला, म्हणजे देशाचे पंतप्रधान आहे त्यांनाच खरं आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे की खादी या विषयाला त्यांनी उचलून धरलं आणि त्याला एक पुनर्प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता तोच धागा पकडून आम्ही महाराष्ट्रात हे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. जसं महाखादी हा ब्रँड आम्ही विकसित केलाय की त्याची कल्पना अशी आहे की मगाशी मी ज्या योजना सांगितल्या, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा विश्वकर्मा सुद्धा, तर या योजनांमध्ये जे छोटे उद्योजक जे यशस्वी झालेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही महाखादी विषयात जोडलेला आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकाचा कोणताही माल असेल, या महाखादीचा ब्रँड घेऊन आम्ही आमची ठिकठिकाणी प्रदर्शनं भरतात खादीची. या प्रदर्शनांमध्ये त्याला थेट मार्केट मिळतं, त्यामुळे बाजारपेठ मिळते. त्यामुळे ती त्याची कल्पना आहे. किंवा सरकारी पातळीवर आमचे अनेक छोटे उद्योजक, हे छोटे उद्योजक खादी मंडळाच्या माध्यमातून सरकारला वस्तू पुरवतात कोणत्याही प्रकारे. म्हणजे लघु उद्योग, खादी कपडा नाही केवळ, कोणताही तुम्ही फाईल असतील, फोल्डर असतील, फिनेल असेल किंवा खाण्याचे पदार्थ असतील, हे सगळ्या प्रकारचा पुरवठा किंवा गणवेश असेल, या सगळ्या प्रकारचा पुरवठा हा छोटे उद्योजक करतात. ते ही एक उपलब्धी असं मला वाटतं. त्यामुळे महाखादी हा एक ब्रँड आम्ही तयार केलेला आहे. मधुबन नावाचा ब्रँड तयार केलेला आहे. मधमहोत्सवासारखे कार्यक्रम आपण करतोच आहोत. आणि पुढच्या काळात आणखीन एक अशी कल्पना आहे की
या खादी विषयावर एक महाराष्ट्रात यात्रा काढणं, संपूर्ण महाराष्ट्रात खादी विषय घेऊन यात्रा करणं, जनजागृती करणं. आता मला आणखीन एक सांगण्याचा मोह होतोय की खादी खादी आपण म्हणतो, तर महात्मा गांधी म्हणायचे की खादी केवळ वस्त्र नाही, व एक विचार आहे, जगण्याचा दृष्टिकोन आहे. तर हा दृष्टिकोन लोकांमध्ये उत्पन्न करणं. जसं मला एका ठिकाणी बोलता बोलता मला सहज आठवलं की खादी विषयाचं इंग्रजीतलं स्पेलिंग आहे KHADI. पण या प्रत्येक खादी या शब्दाला, ह्या अक्षराला अर्थ आहे. जसं मी सांगतो नेहमी की K स्टँड्स फॉर नॉलेज, म्हणजे ज्ञान तुम्ही मिळवलं पाहिजे. नंतर पुढचा H फॉर ऑनेस्टी, प्रामाणिकता. तुमच्या जीवनात, तुमच्या व्यवहारात प्रामाणिकता पाहिजे. A फॉर अलर्टनेस, तुम्ही कायम जागृत पाहिजे, सजग पाहिजे, बरोबर. D फॉर डिसिप्लिन, म्हणजे तुमच्या जीवनात हे अनुशासन पाहिजे ना. नियम करून होत नाही, नियमाचं पालन करायला लागतं. त्यामुळे अनुशासन हे तुमच्या हृदयात यायला लागतं, तुमच्या आतून यायला लागतं. दॅट इज अनुशासन. आणि शेवटचं आहे पुन्हा इंटेग्रिटी. त्यामुळे एक निष्ठा, इंटेग्रिटी, प्रामाणिकता. त्यामुळे हा खादी विषयाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे याचं प्रबोधन जनतेत होणं, तुमच्या व्यवहारात होणं, तुमचं नागरिक म्हणून कर्तव्य काय, समाजाविषयी भावना काय, त्यामुळे हा सगळा भाव आहे. हा भाव ही खादी आपल्याला शिकवते. त्यामुळे मग 20 पागे ज्यांनी हे मंडळ पुढे नेलं, त्या 20 पाग्यांची जयंती 21 जुलैला असते. आता आमच्या डोक्यात असं आहे की 20 पाग्यांच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने 20 पागे मेमोरियल लेक्चर, 20 पाग्यांवर एक जयंती व्याख्यान आपण असं पुढच्या काळात आम्ही योजण्याची कल्पना आहे. तसंच कुठच्याही संस्थेचा वर्धापन दिन महत्वाचा असतो. आतापर्यंत आम्ही गेल्या 60-65 वर्षात वर्धापन दिन कधी केला होता, कारण कोणी घटनेकडे त्या अर्थाने बघितलं नव्हतं. तर 11 एप्रिल हा आम्ही आमच्या मंडळाचा स्थापना दिन, वर्धापन दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे. तोही गेल्या वर्षी मला सांगा आनंद होतो की आमच्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यालयात तो साजरा झाला. त्या निमित्ताने खादी विषयाबद्दल प्रबोधन होईल. आणखीन एक 2 उपक्रम आम्ही सुरू केले आणि ते पुढच्या काळात करणार आहोत. तो म्हणजे मधुमित्र पुरस्कार आणि मधुसखी पुरस्कार. म्हणजे मधमाश पालन करणारे मंडळाव्यतिरिक्त सुद्धा अनेक जण समाजात आहेत. तर त्यातले चांगले मधपाळ जे गुणवत्तापूर्ण मध काढतात, अनेक वर्ष काढतायत, त्याचा आम्ही काही निकष केलेत. अशा मधपाळांना प्रोत्साहित करण्यासाठी हा मधुमित्र पुरस्कार आणि मधुसखी पुरस्कार आम्ही सुरू केला. महाराष्ट्रातल्या विभागातल्या प्रत्येक विभागातनं एक जण आम्ही त्याला निवडतो. आणि 20 मे हा जागतिक मधमाशा दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने आम्ही तो पुरस्कार देतो. तसंच उद्योग पुरस्कार, उद्योग भरारी पुरस्कार, म्हणजे ज्यांनी खादी मंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतले आणि चांगले स्वतःचे यशस्वीपणे उद्योगधंदे उभे केलेले आहेत, अशा उद्योजकांना सुद्धा आपण हा उद्योग भरारी पुरस्कार देतो. तोही आम्ही गेल्या 2 वर्षापासून सुरू केलेला आहे. त्यामुळे असं सर्वव्यापी काम करावं खादीचं, असं आमच्या सगळ्या डोक्यात आहे. आणखीन एक उपक्रम आमच्या डोक्यात आहे, तो असा की खादी विषयाचं ज्याला प्रबोधन करायचंय किंवा समाजात तो विषय घेऊन जायचंय सगळ्या अर्थाने, तरुणांचा सुद्धा खूप मोठा सहभाग पाहिजे. त्यामुळे काही महाविद्यालयांबरोबर सुद्धा आम्ही सामंजस्य करार केलेले आहेत की तरुण त्या निमित्ताने गुंततील. आणखीन एक कल्पना आमच्या डोक्यात येते, म्हणजे महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझाईन कॉलेजेस आहेत, जवळजवळ 200च्या आसपास फॅशन डिझाईन कॉलेजेस आहेत, त्या सर्व कॉलेजेसना आपण एकत्र, एक प्रतिनिधीला एकत्र करायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून खादी वस्त्र म्हणून कसं फॅशन म्हणून आज आपल्याला जाता येईल, फॅशन शो कसे करता येतील, असंही पुढच्या काळात आमची योजना आहे, ती आम्ही पुढच्या काळात करू. मला असं वाटतं की असे विविध उपक्रम करून खादी मंडळाचं अस्तित्व शेवटी लोकांपुढे नेणं. आणि सर्वात आपले प्रधानमंत्री जे म्हणतात की लोकसहभागाशिवाय काही होत नसतं, तेव्हा ही सरकारी यंत्रणा आहे, सरकारकडे योजना आहेत, पण योजना लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांचा सहभाग घेणं, हा लोकसहभागाच्या माध्यमातूनच ही खादी एक चळवळ होईल. आणि म्हणून प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की पूर्वी खादी फॉर फॅशन होती, नंतर खादी फॉर नेशन झाली, आता खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे देशात जर परिवर्तन करायचं आहे तर ही खादी हा त्या परिवर्तनाचा एक भाग आहे. आणि त्याच्यासाठी मंडळाचा एक छोटासा खारीचा वाटा पुढच्या काळात राहील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतो. आता 2024 मध्ये आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे
मंडळ कायम तसंच राहत असतं, सरकार येतात सरकार जातात. आता या नवीन सरकारशी आपण कशा स्वरूपात काम करणार, आपण कसं जोडून घेणार? नाही तर लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे अतिशय मजबूत पद्धतीत एका अर्थाने बहुमतापेक्षा सुद्धा जास्त जागा सरकारला मिळालेल्या आहेत आणि हे बहुमताचं सरकार आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या विषयाकडे का गंभीरतेने बघतात, खादी या विषयाकडे. त्यामुळे ह्या काळात सुद्धा खादी विषयाला खूप मोठं प्राधान्य देऊन त्याच्याकडे योग्य पद्धतीत त्याची सगळी रचना त्याचं एक तयारी आम्ही करतोय. आणि गेल्या 2 वर्षात आपण जे काम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने पुढच्या काळात मंडळ काम करेल अशी आम्ही सगळी रचना पुढच्या काळात करतोय. आणि शेवटी हा खादी आणि हा मधमाशी हा विषय घेऊन महाराष्ट्र आणखीन एक वेगळं प्रगतीचं पाऊल कसं पुढच्या काळात टाकेल असे आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्यामुळे सरकारचं पूर्ण समर्थन या गोष्टीला आहे. आम्ही त्या दृष्टीने सर्वजण तयारी करतोय. आणि आमचे पालकमंत्री हे उद्योग विभागाशी संबंधित असतात, उद्योगमंत्री आमच्या मंडळाचे पालक असतात. त्यांनाही पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ आणखीन जोमाने काम करेल. आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने खादीची सुद्धा आणि मधमाशीची सुद्धा या दोघांची क्रांती होईल अशा प्रकारे आमचा एक प्रयत्न राहील. मी दुसरं आणखीन एक महत्वाचं सांगेन, पुन्हा प्रधानमंत्र्यांच्या त्या घोषणेकडे होतो की खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ काय की तुम्ही ते नेहमी आग्रह करतात की तुम्ही खादीचा कपडा विकत घ्याच. मग कोणाला महिलांना खादीची साडी असेल किंवा कोणता ड्रेस असेल, ड्रेस मटेरियल असेल, पुरुषांचं जॅकेट असेल, कुर्ता असेल, पायजमा असेल, ते आहेच. पण प्रत्येकाला परवडेल असं नाही कदाचित. त्यामुळे प्रधानमंत्री काय म्हणतात की तुम्ही एक खादीचा रुमाल तर विकत देऊ शकता की नाही. खादीचा रुमाल विकत घ्या, काहीच नाही तर किमान तो तर परवडण्यासारखा आहे एक. आणि खादीचं वस्त्र, खादीचा परिधान केलाच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक घोषणा दिलेली आहे ती हर घर खादी घर घर खादी. अच्छा, याचा अर्थ काय, खादीचा कोणता ना कोणता कपडा पोचावा हे आहेच. पण तुम्ही कपडा वापरता तसंच तुमच्याकडे उशांचे आभरे असतात, जसं खादीचा उशांचे आभरे असतात, तुमच्याकडे पडदे असतात. हे सुद्धा तुम्ही खादीचे घेऊ शकता ज्याला परवडेल ते. एक म्हणजे खादीचं वस्त्र, खादीचा कपडा आहे. पण दुसऱ्या बाजूने आणखीन एक हर घर खादी याचा अर्थ काय की जे छोटे उद्योजक आहेत, लघु उद्योजक, म्हणजे तुमचा पापड, लोणची याच्यापासून ज्या ज्या वस्तू तयार होतात गृह उद्योगात, चटण्या, या गृह उद्योगात साबण आहे, तेल आहे, या गृह उद्योगातनं तयार झालेली वस्तू, ही वस्तू आपण खरेदी करणं आणि ती कायम वापरणं. म्हणजे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपण ती एक वस्तू घेतली तर ती एक वस्तू एकदा घेतली की ती कायम घ्यायची. म्हणजे ती वस्तू घेतल्यामुळे आपल्या देशातल्या गरिबाच्या घरची ज्योत जळेल. म्हणजे त्याला एक अर्थव्यवस्थेला, त्याच्या आर्थिकेला आपण हातभार लावू. हे खरं सामाजिक दायित्व आपल्या प्रत्येकाचं आहे. आणि ते खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे खादीचा कपडा, खादीच्या रुमालापासून पडद्यापर्यंत आपण वापराच. पण त्याच्याबरोबर आपल्या देशातल्या कारागिरांनी, आपल्या देशातल्या लघु उद्योजकांनी ज्या छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू कायम वापरा. त्यामुळे जे म्हणतात की वोकल फॉर लोकल, त्याचा अर्थ तो आहे. आणि ते ग्लोबल बनलं पाहिजे. आपल्या वस्तूची आपल्याला एवढा देशाभिमान पाहिजे की आपल्या देशात तयार झालेली वस्तू ही आंतरराष्ट्रीय बाजारात कशी जाईल, हा विचार आपण आपल्याच वस्तूंना आपण प्रतिष्ठा मिळवून नाही देणार तर कोण देणार. ती प्रतिष्ठा प्राप्त होणं आपल्या देशातल्या वस्तूंना, हा खादीचा खरा अर्थ आहे. मला असं वाटतं की हे आपण सर्व नागरिकांनी ठरवलं. माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे महाराष्ट्रातल्या की आपल्याला जे शक्य आहे ते आपण जरूर करावं आणि या सगळ्या चळवळीत आपण सहभागी व्हावं. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपण 1 ट्रिलियन ची करण्याचा आपण मानस सध्या सरकारने घेतलेला आहे. पण आता सर्वांनी बोलता त्या 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये सुद्धा गरिबाच्या घरात ज्योत जळावी हा जो त्या 1 ट्रिलियन मागचा एक मानवीय चेहरा सरांनी आता आपल्याला उलगडून सांगितलेला आहे. ते समजून घेताना मला खूप आनंद वाटला. सर, या चित्रपट पेढी या आमचा जो पॉडकास्टचा चॅनल आहे त्याला आम्ही सहजच नावाचं आमचं जे सदर आहे, तर त्या सदराबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही तर आपल्या तरुण मंडळींपुढे बोलताना
मुलाखत ज्यांनी घेतली आणि याचे सुयश गाडगे आणि आदित्य गोळे आहेत, या दोघांचाही मी मनापासून आभार मानतो आणि सर्व श्रोत्यांना विनंती करतो की हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. चित्रपट पेढी आणि सहज आपण ज्याला नाव दिलेलं आहे, या सहजच्या निमित्ताने मुलाखत देण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक लोकांपर्यंत मधमाशी आणि या खादीचा विषय आपण पोचावा, आपल्या घरात त्याच्याविषयी प्रबोधन करावं, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करावा आणि या चॅनेलला अधिकाधिक प्रमाणात लोकांनी सबस्क्राईब करावा आणि त्याचा प्रचार करावा. मला असं वाटतं की अशा प्रबोधनातनंच क्रांती होत असते आणि ही एक वैचारिक क्रांती आहे, मधमाशी पालन म्हणा किंवा खादी म्हणा. त्यामुळे सगळ्यात जनमानस तयार होणं, या जनमानस तयार होण्यात, एक जनमत तयार होण्यात अशा छोटे छोटे जे पॉडकास्ट आहेत त्याचा खूप चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. आज या दोन्ही तरुण कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या चित्रपट पेढी आणि या सहज या कार्यक्रमाला आपण अधिकाधिक लोकांनी सबस्क्राईब करावं आणि अधिकाधिक लोकांनी शेअर करावं अशी आपल्या सर्वांना विनंती. आज तुम्ही हा पॉडकास्ट ऐकलात आणि आपल्या आदित्य सरांनी आज हा पॉडकास्ट केलेला आहे. मी त्यांच्या साथीला होतो, मी वेगळ्या प्रकारची साथ त्यांना दिलेली आहे आणि आज साक्षात सरांनी आपल्याला त्यांचा खूप बहुमूल्य वेळ दिला आणि आजचा हा व्हिडिओ आपण त्यांच्याबरोबर केलेला आहे. पूर्ण व्हिडिओची कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली तर सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चित्रपट पेढीला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि सरांनी आपल्यासाठी हा वेळ दिला त्यासाठी त्यांचे हार्दिक आभार मानून आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. धन्यवाद.